नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10 ऑगस्ट 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. S-8000 बँडेरोल क्रूझ मिसाईल कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा रशिया. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर आहे बघा. तर रशिया या देशाने S-8000 बँडेरोल क्रूझ मिसाईल या नावाचे मिसाईल बनवलेले आहे. तर लक्षात ठेवा. तर रशियाने नुकतेच याचा वापर जो आहे तो युक्रेनवरती सुद्धा केलेला आहे. तर चला बघूयात आपण. रशियाची राजधानी आहे बघा मॉस्को. रशियाचे प्रेसिडेंट आहेत व्लादिमीर पुतिन. तर चला बघूयात आपण. बघा, S-8000 बँडेरोल हे क्रूझ मिसाईल रशिया या देशाने विकसित केलेले आहे आणि रशियाच्या क्रोनस्टाट ग्रुप या कंपनीने या क्षेपणास्त्राची रचना आणि निर्मिती केलेली आहे. तर बघा, हे एक हलके आणि कमी खर्चामधील मोठ्या प्रमाणावर उत्पादित करता येणारे एअर लॉन्च्ड मिसाईल आहे. ओके, एअर लॉन्च्ड क्रूझ मिसाईल आहे, लक्षात ठेवा. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, या क्षेपणास्त्राचा मारा करण्यासाठी पल्ला सुमारे 350 ते 500 किलोमीटरपर्यंतचा आहे. म्हणजेच हे क्षेपणास्त्र 500 किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. तसेच याचा वेग जो आहे तो ताशी 620 ते 650 किलोमीटर इतका आहे. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा. पृथ्वी विज्ञान श्रेणीमध्ये NASA नासी यंग सायंटिस्ट अवॉर्ड 2026साठी कोणाची निवड झाली आहे? बघा, त्यांचं नाव आहे कार्तिकेयन लंका. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे बघा. तर कार्तिकेयन लंका यांची निवड झालेली आहे. चला बघूयात आपण. तर बघा, क्रांतिकेयन लंका हे तर बघा यांची नुकतीच पृथ्वी विज्ञान म्हणजेच अर्थ सायन्सेस श्रेणीमध्ये निवड झालेली आहे आणि त्यांनी उपग्रहाधारित डेटाचा वापर करून शेतीतील दुष्काळ आणि मातीतील आर्द्रतेचा अंदाज लावण्याबाबत महत्त्वपूर्ण संशोधन केलेले आहे. तर म्हणूनच त्यांना हा सन्मान भेटलेला आहे बघा. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. कोणाद्वारे सर्वोच्च न्यायालयातील संख्या वाढवणारे विधेयक सादर करण्यात आलेले आहे? तर बघा, अर्जुन राम मेघवाल यांच्याद्वारे हे विधेयक जे आहे ते सादर करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. तर बघा, भारताच्या सरन्यायाधीशांसह म्हणजेच चीफ जस्टिस ऑफ इंडियासह म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाचे एकूण मंजूर संख्याबळ आता 34 वरून 38 होणार आहे. तर लक्षात ठेवा, 38 ही जी संख्या आहे ती सर्वोच्च म्हणजेच भारताच्या सरन्यायाधीशांसह आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा. कोणत्या राज्याने मुख्यमंत्री सूत बँक योजना राष्ट्रीय हातमाग क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी सुरू केली आहे? तर बघा, नागालँड या राज्याने नुकतीच मुख्यमंत्री सूत बँक योजना ही राष्ट्रीय हातमाग क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी सुरू केलेली आहे. लक्षात ठेवा. नागालँड या राज्याची राजधानी आहे बघा कोहिमा. चला बघूयात आपण. राष्ट्रीय हातमाग क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी आणि विणकरांना सवलतीच्या दरामध्ये नैसर्गिक सूत उपलब्ध करून देण्यासाठी नागालँड या राज्याने मुख्यमंत्री सूत बँक योजना ही सुरू केलेली आहे. तर बघा, नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्युरिओ यांनी 7 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रीय हातमाग दिनाच्या म्हणजेच नॅशनल हँडलूम डेच्या औचित्याने या महत्त्वपूर्ण योजनेचा शुभारंभ केलेला आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. लष्कर प्रमुखांचे सहाय्यक म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत? तर बघा, पहिलेच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे बघा. त्यांचं नाव आहे शिवानी सेहरावत. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा. चला बघूयात आपण. तर बघा, शिवानी सेहरावत यांची नियुक्ती नवीन लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ जे की 31वे लष्कर प्रमुख आहेत बघा यांच्या वैयक्तिक ताफ्यामध्ये करण्यात आलेले आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा. कोणत्या राज्यामधील ग्लो सरोवर हे भारताचे 101व्या क्रमांकाचे रामसर स्थळ बनलेले आहे? तर बघा, हे आहे तर बघा ग्लो सरोवर आहे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा. अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे बघा इटानगर. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघा, अरुणाचल प्रदेश या राज्यातील ग्लो सरोवर म्हणजेच ज्याला ग्लाव किंवा ग्लो सरोवर ही म्हणतात,
आणि हे भारताचे 101व्या क्रमांकाचे रामसर स्थळ बनलेले आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही घोषणा केलेली आहे. हे सरोवर अरुणाचल प्रदेश राज्यामधील पहिलेच रामसर स्थळ ठरलेले आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. कोणत्या राज्यामधील शिपकीला खिंड पुन्हा सुरू करण्यात आली आहे? बघा, शिपकीला खिंड आहे हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हिमाचल प्रदेशची राजधानी आहे बघा शिमला. तर बघा, भारत आणि चीनमधील सीमावर्ती व्यापार पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे आणि हिमाचल प्रदेश या राज्यामधील या ऐतिहासिक शिपकीला खिंड ही 6 वर्षाच्या प्रदीर्घ खंडानंतर पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. कोविड-19 साथीचा आजार आणि दोन्ही देशांमधील सीमावादामुळे 2020मध्ये हा व्यापारी मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला होता. तर बघा, 1 ऑगस्ट 2026 पासून हा मार्ग अधिकृतपणे व्यापारासाठी पुन्हा खुला करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. AISHE 2023-24च्या अहवालानुसार उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी गुणोत्तरामध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे? तर बघा, यामध्ये तामिळनाडू हे राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे. तर चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. जागतिक सिंह दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा 10 ऑगस्ट, म्हणजेच आजच्या दिवशी दरवर्षी आपण जागतिक सिंह दिवस साजरा करतो. तर बघा, या दिवसाची जी सुरुवात आहे ती 2023मध्ये बिग कॅट रेस्क्यू या जगातील सर्वात मोठ्या लायन सेंच्युरीद्वारे करण्यात आली होती. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. F1 ब्रिटिश ग्रँड प्रिक्स 2026चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर बघा, 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर ए, म्हणजेच बघा चार्ल्स क्लेकर्क. ओके, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर F1 ब्रिटिश ग्रँड प्रिक्स 2026चे विजेते आहेत बघा चार्ल्स क्लेकर्क. ओके, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे. चला बघूयात आपण. तर बघा, F1 ब्रिटिश ग्रँड प्रिक्स 2026चे विजेतेपद जे आहे ते फरारी या संघाचा ड्रायव्हर चार्ल्स क्लेकर्क यांनी जिंकलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, कोणत्या संघाचा तो ड्रायव्हर आहे हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा. बघा, सिल्व्हरस्टोन सर्किटवर पार पडलेल्या या अत्यंत थरारक शर्यतीत त्याने विजय मिळवलेला आहे आणि 2024मधील युनायटेड स्टेट्स ग्रँड प्रिक्स नंतरचा त्याचा हा पहिलाच विजय ठरलेला आहे. तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. भेटूयात आपण उद्या सकाळी आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.